श्री स्वामी समर्थ. मी सेवेकरी म्हणजे 2008 पासून सेवेकरी आहे. माहेरीच करीत होते. इकडं आल्याच्या नंतर सासरी पण सेवा करणं खूप इच्छा होती, पण घरच्याला प्रमोद नव्हता सेवा करण्यासाठी. तर माझी इच्छाच होती सेवा करायची, तर मी ती सेवा एकसारखी चालूच ठेवली. आणि त्यानंतर इथं सासरी आल्याच्या नंतर माझं खूप दुखायला लागलं, तर दवाखाना 2-3 लाख रुपये दवाखान्यात लावले. ह्या दवाखान्यात नाही, त्या दवाखान्यात नाही, पण माझा काही इलाजच नाही झाला. पण मी स्वामीचे पाय म्हटलं, स्वामी मी तुमची लहानपणापासून सेवा करते, माझ्या मागं काय दुःख लावलंय. तर मला स्वामीनं सांगितलंय की तू इथं आली, पण तेव्हापासून माझी स्वामी चरित्र वाचणं, जप करणं, ग्रहण अभियान करणं तू सोडून दिले, त्यामुळे तुझ्या मागं दुःख लागलं बाळा. मी असताना तू भीतीस कशाला. मग माझ्या स्वामीने आज्ञा दिली की तू 3 अध्याय 11 माळी लगातार 21 दिवस वाच आणि 11 गुरुवाराचं व्रत कर. तर मी तेवढं पूर्ण केलं. आणि जे माझं दुःख होतं, म्हणजे मी दवाखान्यात गेले की मला असं सांगितलं होतं की तुझं ऑपरेशनच करावं लागेल, ऑपरेशन केल्याशिवाय तुला पर्यायच नाही. मी जालन्याला दीपक हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात गेले होते, त्यांनी सांगितलं की तुला ऑपरेशनच करावं लागेल, पण स्वामींना मला ऑपरेशन करायचा वेळच ठेवला नाही. श्री स्वामी समर्थ.